रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी अमरावती शहराच्या नॅशनल ट्रेनिंग असोसिएशनच्या वतीने दिवाळीच्या दिवशी जनजागृतीच्या उद्देशाने रॅली काढण्यात आली। विद्यार्थ्यांच्या हातामध्ये विविध फलके पाहायला मिळाली। शहरातील विविध मार्गांनी या रॅलीने भ्रमण करून जनजागृती करण्यात आली। या रॅलीमध्ये शेकडो मुलामुलींनी सहभाग घेत शहरवासियांना जागृत करण्याचा प्रयत्न केला की आपल्या देशामध्ये दिवाळी नावाचा सण सगळ्यात मोठा सण मानला जातो, पण त्या दिवाळी नावाच्या सणाची डेफिनेशन आज चेंज झालेली आहे। दिवाळी म्हणजे लोकांना आज काय लक्षात येते, दिवाळी म्हणजे लहान पोरांना जर का तुम्ही विचाराल, इव्हन यंगस्टर्सला जर का विचाराल, तर फटाके आणि कॅडबरी आणि त्याच्यानंतर नवीन कपडे खरेदी, गाडी, ह्या सर्व गोष्टी, तमाशा, या सर्व गोष्टी सोडून त्यांना काहीच नाही माहिती। जेव्हा की दिवाळीचा ॲक्च्युअल मिनिंग तसं काही होताच नाही। दिवाळीचा ॲक्च्युअल मिनिंग असा होता की दिवाळी एक आनंद, खुशी या सर्व गोष्टींचा सण होता, ज्याच्यामध्ये दिवे लावण्यात येत होते, लोक एक दुसऱ्यांसोबत राहत होते, गोड खात होते, नवीन संबंध बनत होते। पण या गोष्टींचा मिनिंग चेंज करण्यात आला। फटाके मिनिंग फटाक्याला दिवाळीमध्ये इन्क्लूड करून देण्यात आलं। आजची दिवाळी तर दिवाळी कमी आणि फटाकावली, चायनावली असं सर्व जास्त झालेलं आहे। तर त्याच कारणाने आम्ही सर्व आमच्या टीमने पूर्ण मिळून खूप प्लॅनिंगच्या हिशोबाने आम्ही ही रॅली ऑर्गनाईज केलेली आहे आजच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी। आणि त्याच्या संदर्भात जसं आता आम्ही जवळपास 50-60 लोक जर का आहोत आणि आम्ही एका मिशनवर आहोत की काय की देशामध्ये ही अवेअरनेस पसरायची की एक्झॅक्ट सणवार फक्त दिवाळीच नाही, येणाऱ्या भविष्यामध्ये आपण अजूनही करू, दिवाळीच नाही तर असे ह्या सर्व गोष्टी, सणवार हे कल्चर जे आहे, भारताची जी संस्कृती आहे ती एक्झॅक्टली होती काय, जी संस्कृती आपल्याला विचारायला नाही पाहिजे। संस्कृती काय असते, देशाची संस्कृती ती गोष्ट असते जी आपल्याला आणि देशाला कनेक्ट करून ठेवते। बट ती संस्कृती मॉडर्नायझेशनमुळे, वेस्टर्नायझेशनमुळे बदलत आली आहे। NTA त्याच गोष्टीसाठी वर्क करत आहे की आजकालचे यंग जनरेशन्स, न्यू जनरेशन्सला हा मेसेज द्यायचा आणि इव्हन ओल्ड एजला सुद्धा हा मेसेज द्यायचा की आपण ज्या बॅकग्राऊंडला बिलॉंग करतो, आपण ज्या कल्चरला बिलॉंग करतो ते एक्झॅक्टली काय आहे आणि सर्वांनी जिम्मेदारी घेऊन आपल्या देशाचं भविष्य वेगळं बनवायचं, देशाचं भविष्य एक चांगल्या प्रकारे घडवून आणायचं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।